हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार. तर आज मी आले होते बागात पाणी भरायला. रोजचंच ते रुटीन आहे माझं. तर चला मी बागात पाणी भरायला आले होते. हे पाहू शकता सगळीकडं पाणी 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 झालेलं आहे. गळ्यातलं माझं सरळ करीते ओढणी नाही अवतार चांगला दिसत नाही. काय झालं याला काय माहिती, कॅमेराच खराब झाला आहे का काय. तरी पण आहे चांगला अपडेट. तर चला आता फावडे आपण घेऊया हातात. तर दिले पाणी, बाकीचे आता इथं आळी भरल्यात ते बघा तिथं भरले. आता आपल्याला जायचे पुढे भारी द्यायला. तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्या पेरूला पेरू आलेले आहेत. जांभळीला निसर्गाला हिरव्यागार झाल्यात अजून जांभळीला टाईम आहे. हे आहे पेरूचं झाड, पण याला अजून काय आलेला नाही. हे पेरू दुसऱ्या पेरूला आलेले आहेत. तुम्हाला मी पेरू दाखवते त्याआधी आपण पाणी कितपर्यंत आलेलं आहे ते पाहून येऊ द्या. तिकडे लावून दिलेलं आहे ते छोटंसं झाड आहे तिकडं, ते हे केलेलं तिथं आलेलं आहे पेरू. त्या पेरू आलेले आहेत. चिक्कू तोडून नेलेले आहेत. परत पाणी दिले का ते चिक्कू फुगतात. हे पहा ते चिक्कू फुगतात. मग आता आपल्याला हे पहा हे सीताफळाचं झाड आता एक सगळीकडं कोरडं झालं. आता इकडं पाणी देते लावून आणि मग आपण तुम्हाला मी पेरू दाखवते. दिले पाणी काढून इकडं. मी म्हटलं भरलं असेल तर कशाचं काहीच भरलं नाही. पोरांना बारं द्यायला लावलं होतं आणि काही दिलंच नाही. आता आपण देऊ बारं. तर मी तुम्हाला दाखवते कसं बारं द्यायचं ते. इथं ठेवला होता मोबाईल तर काय राहत नव्हता, सारखा पडत होता. त्यानंतर आता सारखाच पडत होता. आपलं नाही स्टँड, त्यामुळे असा प्रॉब्लेम होता. आणि स्टँड असतं तर काय आपण काय बाहेर गेलं तर काय स्टँड सगळं घेऊन जात नाही. जिथं जागा भेटेल तिथं आपण मोबाईल ठेवायचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपले व्हिडिओ म्हणजे आपल्याला स्वतःला काढता येतात. त्यानंतर मग मी इथं परत हे करून व्यवस्थित म्हणजे मोबाईलवरचा कॅमेरा पुसून मी परत त्याच जागी ठेवायचा प्रयत्न केला. तर इथं ठेवता तो राहिला. त्यानंतर मग मी ठेवला. त्यानंतर मी फावडे घेतले आणि त्यानंतर मग मी इथं बारं द्यायला आले. म्हणजे बारं दिलेलंच होतं, पण पाटामध्ये म्हणजे चिक्कूचे पाला, आंब्याचे ते शेजारी आंब्याचं झाड आहे ना, ते शेजारी आंब्याचं झाड वगैरे आहे ना आणि सीताफळाचं झाड आहे त्याच्यासारखं त्याचे खूप म्हणजे पाला पडत राहतो त्या पाटामध्ये. त्यामुळं ते पाला काढायचा होता आपल्याला. समोरून काय मला मोबाईल ठेवता नाही आला कारण का ठेवायची जागाच नव्हती. आणि मग त्यानंतर मग मी इथं तो मोबाईल लावला होता आणि नंतर मी पाटातलं वगैरे गबाळ काढलं आणि पाणी द्यायचं काम माझं चाललंच होतं. आठवड्याला पाणी द्यायला लागतं. मग ते चिक्कू आता तोडायचे सीझन झालेला आहे ना, म्हणजे आता तोडून गेले ते काल परवा म्हणजे सगळे तोडून गेले ते. मग त्यामुळं आता पाणी द्यायला लागतं. पाणी दिले का मग ते चिक्कू फुगतात, मग ते तोडायला येतं ना. मग त्या पद्धतीने आज पाणी चालू केलं होतं, म्हणजे कालच केलं होतं निम्मं. तर त्यामुळं ते पाणी लावलं होतं पण ते काय नंतर आलं नाही. आणि त्यानंतर कांद्यावरती पाणी घेतलं. त्यामुळे म्हटलं मग उशीरच झाला. मग संध्याकाळी 5:30च्या दरम्यान काढून दिलं, पण ते काही इथपर्यंत आलंच नाही. मोटरींची लाईट तर गेलीच होती. त्यानंतर मग मी इथं पाणी वगैरे दिलं, पण पुढे पण भरपूर म्हणजे पाला साचला होता त्या पाटामध्ये. पुढं पण 2 झाडांच्यापर्यंत होतं, 2 झाडं होते पुढं पण. त्यानंतर मी तो पाला वगैरे काढायला गेले आणि पाला वगैरे काढत होते. मोबाईल मी इथंच ठेवला होता. मग तो जाऊ दे, हातात पुढं घेऊन जा, आपला व्हिडिओ पण चालत. मग त्यानंतर मग ते हे झाल्यावरती मग आपण पाट स्वच्छ ठेवला तर पाणी पुढं जातं, नाही तर काही ते सगळं साचतं, म्हणजे पाला वगैरे साचतं. गबाळ पण होतं. गबाळ तर मी मागच काढले, तो काही व्हिडिओ घेतला नाही, पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच घेईन तो व्हिडिओ गबाळ पण काढताना. तर इथं पाला वगैरे मी काढतच होते. पुढं पाणी चाललं होतं, ते मला दिसत असेल तिथं पाटाने पाणी चाललेलं आहे. पाला काढल्यामुळे ते पाणी सगळं दिसायला लागलं ना, तर आधी पाणी दिसत नव्हतं त्याच्यामधून. तर आता इथं पाणी दिसतंय. त्या दगडाच्या आड्याने जरा जास्तच हे वाटते, म्हणजे उजेडाने चाललेलं दिसते थोडंफार. आणि तिथं पण आतमध्ये ते आंब्याच्या त्या झाडापाशी पण ते पाला अडकला होता, तो पण पाला काढायचा होता. पण नंतर मग काही पुढंच गेले आणि नंतर मग पाला काढत वेळ सगळा तो वेळच झाला तिथं. नंतर मग परत आले तिथं, पण जाऊ दे आपण घेतलंच पाहिजे असं काही नाही. नंतर मग मी इथं आले, जरा हे झालं होतं. मग मोबाईल मी घेतला. तर आता आपल्याला जायचं होतं पेरूच्या झाडाकडे. तुम्हाला मी आधी म्हणजे म्हटले होते ना पेरू हे करायचे. आपल्याला पेरू आले ते झाडाला मी पाहिले होते. तुम्हाला पण दाखवायचं, पण मला पण खायचंच होता. त्यामुळं मग मी गेले तिकडं. जर पाणी वगैरे देऊन झालं तर आपल्याला जायचं पेरूच्या झाडाकडे बघायला झालं असतं, पण काय
म्हणजे कालच भरून झालं असतं, पण काहीच काही मीठ पाणीच लावलं नाही मी. आणि त्यानंतर तिथं फावडी उचलली. फावडी अशा हातात घेऊन तर काय चालता येत नाही. मग आपण फावडी उचलली. त्यानंतर मग मी निघाले, पुढं निघाले. आणि त्यात मी पायात तर पार चप्पलसुद्धा नव्हती घातली. कशी झाले तर म्हणते चप्पल जर घातली पायात तर पाण्याने तुटून जाईन. बूट घातले तर ते पाण्यात त्या बुटात सारे नुसते पाणी होऊन ते नुसतं म्हणजे वाजत राहतं, सरकत राहतं. त्यामुळे म्हटलं काहीच हे नाही. आणि इथं मी चप्पल नव्हती म्हणून मी चप्पल नव्हती घातली तर पायात असं म्हणजे माझ्या काटाभर असं काटं ते नाही आहे, पण बाकीचे जे झाडांचे फांद्या वगैरे पडलेल्या असतात ना, त्याचं काटर होतं. तर हे बघा चिक्कूचं पेरूचं झाड आहे. त्या पेरू म्हणजे तोडला होता तो पेरू, त्याला फांद्या फुटून पण त्याला पण परत फुटला. पण पेरू बघा किती छान आले, तुम्ही पाहू शकता. त्याला एक पिकलेला आहे, तो पूर्ण पिकला झाला आहे. हे 2 आहे. आणि ते 2 कच्चे पण छान लागतात. आणि मिरची लावून तो खूपच छान लागतात पेरू. आणि त्यानंतर मग मला पिकलेला पेरू सापडला, तो तोडला. पण जास्त पण असा पिकलेला नव्हता की तो हे होईल म्हणून. मग मी इथं पिकलेला तो हे केलं. आता आपण पेरूला तो पेरू तोडलेला आहे, तर चला पुशीते मी. एक नंबर लागतो, छान गोड पेरू. पिकलेला पण आहे, जास्त पिकलेलं पण नाही, कमी झालेला आहे. म्हणजे त्यात आळ्या पण नसतात ते, त्यामुळं तोडलेलं आहे. मग त्यानंतर मला वाटलं तो ओमच आहे का, तो ओम नव्हता तिथं, तर त्याची बहीण होती. आता 12वीचे पेपर संपलेत ना, मग त्यामुळं आता काय म्हणजे मोकळी झाली खेळायला वगैरे. म्हणजे असं 12वीचे पेपर संपलेत आता. नंतर 12वीचे पेपर झाले होते, अभ्यास त्यामुळे ती आली होती भागात बसायला वगैरे असं. आणि मग मी ते खात होते पेरू. मला पेरू म्हणजे जास्त नाही खाते मी, आवडतो पण जास्त काही खात नाही आहे. कारण का मला जास्त पेरू वगैरे खाल्लं ना, थंड काही खाल्लं ना की सर्दी होती. सर्दी झाल्यावरती माझी परत जाम बेकार हालत होती. त्यामुळे मी जास्त काही खात नाही. पण माझ्या तोंडाला खायला तर आवडतो आहे. तिच्याला म्हणतात त्याला माहितीला येतं ते पेपर कोणत्या होत्या. ती मला म्हटली झालाय ना मामी पेपर, काय सारखी मला पेपरच बसवती काय. त्यामुळे ती मला अशी बोलत होती. आणि त्यानंतर मी म्हटलं तू काय करते, एक तिथं बसली पाण्याच्या झाडापाशी. ते म्हणजे पाणी आलं होतं त्या झाडापाशी ती बसली होती. तर मग मला म्हणते नाही इथं पाणी, मग तू कशाला सोडलं. तर म्हटलं मला ते पाणी भरायचं ताई, तू दुसऱ्या झाडाखाली बस. तर म्हटलं ती म्हटली चालेल. तर म्हटलं चला मग मी आता इथून जाते, कारण का मग मला पण घरी काम वगैरे उरकायचं होतं. घरी सगळं माझं काम वगैरे राहिलं होतं. म्हटलं चला आता आपलं बारं दिलेले, पाणी लावून दिलेले. पेरू पण घेतला, पेरू खात चालू ते घरी. म्हटलं जाऊ दे मरू दे. आणि तिला विचारत होते काल तिचा भाऊ कुठे आहे, म्हणते मम्मी कुठे आहे सॉरी, कारण का मला ना म्हणजे काम होतं त्यांच्याकडे, त्यामुळे मी तिला विचारत होते. पण ती म्हणते ती गेली कामाला, कृपायला गेली. त्या म्हटलं चालेल. आता म्हटलं चला आता आपण पण जावं घरी, आपलं पेरू वगैरे पण खाऊन झालेलं आहे. तर मग मी इथं पेरू वगैरे खाऊन झाला. मला तर आवडतं बाबा पेरू. तुम्हाला आवडतो का. मी पेरू खात व्हिडिओ बनत होते, मलाच कसं तरी म्हटलं पण जाऊ दे म्हटलं आता. आणि मग त्यानंतर मग मी इथं पेरू वगैरे खाऊन झाला. तर म्हटलं मग चला आता आपल्याला घरी जायचं, काम करून उरकायचं. म्हटलं चला आता आपण घरी जाऊया. आणि प्लीज चला बाय. मी माझा ब्लॉग इथंच एंड करते, कारण का मला काम घरी जायचं आहे. आणि हो, माझ्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करा, आणि एक लाईक तर जरूर बनता आहे यार. आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉनचं बटन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. माझे व्हिडिओ 2 दिवसांनी येऊ, 3 दिवसांनी येऊ, अगर 4 दिवसांनी येऊ, पण येतो. त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. चला बाय.